नमस्कार. मी डॉक्टर स्मिता पवार, कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, हृदयाक्ष हॉस्पिटल, नाशिक. सकाळी डोळ्यातली चिकट गोष्ट जी दिसते, ती घाण आहे की नॉर्मल आहे? बऱ्याच वेळा आपल्याला एक प्रश्न पडतो की सकाळी उठल्यावरती आरशात बघितल्यावर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात पांढरट चिकट गोष्ट दिसते. ती घाण नाही आहे. ती तुमच्या डोळ्यांची रात्रीचा ड्युटी रिपोर्ट आहे. म्हणजे काय? मुळात डोळ्याची उघडझाप आपण मिनिटातून किती वेळा बरं करतो? तर 15 ते 20 वेळा. हे ब्लिंकिंग म्हणजे डोळ्याची ऑटोमॅटिक सफाई. पण झोपेत मात्र ब्लिंकिंग बंद होतं आणि सफाई बंद होते. मग काय होतं? अश्रू, म्युकस, मृत त्वचेची पेशी, थोडी धूळ हे सगळं एकत्र येतं आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्याच्या अवतीभोवती जे व्हाईटिश आपल्याला जे दिसतं ना, ते म्हणजे ही घाण असू शकते. म्हणजे तुमचे डोळे रात्रीही काम करत असतात आणि महत्त्वाचा प्रश्न, कधी काळजी करायची? खूप जास्त चिकट स्त्राव येत असेल तर, पिवळा किंवा हिरवा पू येत असेल तर, डोळे लाल असतील, खाज येत असेल, सूज आलेली असेल, मग ते इन्फेक्शन किंवा ॲलर्जी असू शकते. बारीक हलका कचरा येत असेल तर ते कम्प्लिटली नॉर्मल आहे. सकाळी काय करायला पाहिजे? तर स्वच्छ पाण्याने हलकेसे डोळे धुवू शकतात. डोळे चोळायचे नाही. स्वच्छ टॉवेल वापरा. डोळे आपल्यासाठी 24 तास काम करतात. आपण त्यांची 2 मिनिटं काळजी नक्कीच घेऊ शकतो. थोडक्यात सकाळी डोळ्यात येणारा जो चिकट पदार्थ आहे तो तसा तर नॉर्मलच असू शकतो. धन्यवाद.